देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी सत्ता कोणाच्या हातात दिली? AR देसाई म्हणतात भांडवलदाराच्या हातात दिली. आणि मग मला सांगा, जर भांडवलदाराच्या हातात सत्ता दिलेली असेल, मग त्या कालखंडातले मुख्य भांडवलदार कोण होते? जमीनदार होते. जमीनदाराच्या अनुषंगाने ब्रिटिश शासन हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं. हे जमीनदार लोक वाटेल तेवढ्या प्रमाणात शेत करायचे, सर्वसामान्य शेतकऱ्यावरती अन्याय अत्याचार हे जमीनदार करायचे. ब्रिटिशांचं काही घेणं देणं नव्हतं. ठरलेली रक्कम त्याला द्यावा लागायची. तो जमीनदार किती त्या लोकांकडून शेतसारा वसूल करतो या संदर्भात कोणतंही बंधन नव्हतं. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला, ही जी आर्थिक विषमता आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आर्थिक दृष्टिकोनातून जी विषमता होती, ती विषमता कमी करण्याच्या संदर्भामध्ये ग्रामीण पुनर्रचना करत असताना खऱ्या अर्थानं हा जो कमाल जमीन धारणा कायदा जो करण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये 1961 ला हा कायदा करण्यात आला. आणि मग जमीन मालकी बाबत घरच्या म्हणजे जमीन मालकीच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये जमीन मालकी ज्याला म्हणतात